अहिल्यानगर शहरातील मयत अंकुश चत्तरच्या कुटुंबियांना अज्ञात लोकांकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। तर या प्रकरणी अंकुश चत्तरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील एकविरा चौकात झालेल्या बहुचर्चित अंकुश चत्तर हत्या प्रकरणातील आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत। 15 जुलै 2023 मध्ये अंकुश चत्तरचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे, अक्षय हाके, अभिजित बुलाक, महेश कुरे, सूरज उर्फ विकी कांबळे या 5 जणांसह अजून 3 जण सध्या नाशिक येथील कारागृहात आहे। त्यांचे जामीन करण्याचे प्रयत्न सुरू असून या जामीन प्रकरणात अंकुश चत्तर यांचे कुटुंबीय अडथळा आणत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे दुचाकीवर आलेल्या अज्ञात लोकांनी अंकुश चत्तर यांच्या आई आणि पत्नीस पाइपलाइन रोडवरील यशोदा नगर येथील भाजी बाजार समोर तुम्ही जामिनासाठी का नडता, तुमचा आणखी एखादा मारायचा आहे का, अशी धमकी देत ते निघून गेले। तर या धमकी देणाऱ्या अज्ञात लोकांविरोधात मयत अंकुश चत्तरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।